श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती अकोली रोड साईनगर अमरावती येथे आहे। येथे चला बाप्पा रंगूया ही गणपती मूर्ती रंगभरण स्पर्धा झाली। स्पर्धेला खूप प्रतिसाद मिळाला। ही स्पर्धा श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ अमरावती अंबानगरी तर्फे आयोजित करण्यात आली होती। यामध्ये 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। विद्यार्थ्यांनी 10 ते 20 वेगवेगळी गणरायांची रूपे रंगविली। त्याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण प्राध्यापक सारंग नागठाणे यांनी केले। 50 विद्यार्थ्यांमध्ये वर्ग 1ली ते 12वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग होता व सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुद्धा सहभाग नोंदविला व सुंदर अशा गणेश मूर्त्या तयार झाल्या। यांचे प्रशिक्षण प्राध्यापिका रश्मी भोंगाडे यांनी केले। त्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व 50 विद्यार्थ्यांमधून 3 विद्यार्थ्यांचे चयन केले। तसेच सर्व विद्यार्थ्यांचे गणपती खूप उत्कृष्ट होते। अमरावतीत श्री आर्ट कला वर्ग हे उत्कृष्ट कला वर्ग आहे व आपण सर्वांनी यात समाविष्ट व्हा, कला विषयाचे धडे घ्यावेत असे मत मांडले। नमस्कार, श्री आर्ट कला वर्ग कला निर्मिती इथे आज मला गणपती स्पर्धेसाठी बोलवण्यात आले होते। बाप्पा चला बाप्पा रंगूया यासाठी चयनकर्ता म्हणून मला आज इथे श्री सारंग नागठाणे यांनी मला इथे आमंत्रित केले होते। अतिशय उत्कृष्ट कार्य इथे मुलांनी केलेले आहे आणि सर्व प्रकारचे गणपतीची आरास कशा पद्धतीने करायची या पद्धतीचं उत्तम उदाहरण तुम्हाला अमरावतीमध्ये पाहायला मिळेल। ते श्री कला आर्ट वर्गामध्ये श्री सारंग सर ज्या पद्धतीने म्हणजे इतकी मेहनत घेऊन काम करून घेऊन राहिले विद्यार्थ्यांकडून, तेवढाच उत्साहाने इथला विद्यार्थी सुद्धा सरांना सपोर्ट करून राहिले आणि त्यांचं काम खरंच वापरण्याजोग्य आहे। प्रत्येक क्षेत्रामधलं म्हणजे पेंटिंग मधला प्रत्येक प्रकार इथे विद्यार्थ्यांकडून करून घेतला जातो। अतिशय उत्तम उदाहरण आहे कलेचं। इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे आर्ट पाहायला मिळेल इथे आणि ज्या पद्धतीने आज चयन करा म्हणून मला इथे बोलवलं माझ्यासाठी खरंच खूप सन्मानाची गोष्ट आहे ही। आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं काम काहीतरी वेगळं आहे का, कोणी बॅकग्राऊंड सोबत नुसता फक्त असं नाही की मूर्तीला एकसारखं कलर केलं असं म्हणून नाही, त्यांनी प्रत्येक मूर्तीमध्ये प्रत्येक याच्यामध्ये दैवत्व दिलं त्याला स्वतःच्या क्रिएटिव्हिटीने। कोणी बॅकग्राऊंड तयार केलं, कोणी रंगसंगतीने त्या गणपतीचा आरास तयार केली। अतिशय उत्तम प्रकारे इथे विद्यार्थ्यांनी आपली कला प्रदर्शित केलेली आहे। प्रत्येकाचं नाविन्यपूर्ण, प्रत्येक मूर्तीमध्ये काहीतरी नाविन्य दिसून राहिलं। कुणी वस्तूंनी त्याला अलंकारित केलं, कोणी रंगांनी अलंकारित केलं, कोणी आपल्या भावना दाखवून म्हणजे कसं म्हणू शकतो आपण की देव म्हणून, तर कोणी एक आराध्य दैवत, जसं आपलं कलेचं आराध्य दैवत म्हणू शकतो गणपती आराध्य आहे आपले, त्या हिशोबाने त्यांनी खूप त्या मूर्तीला म्हणजे एक कलाकाराच्या दृष्टीने खूप वेगळा आकार दिलेला आहे की ती मूर्ती न राहून त्यांचा एक भाग झालेला आहे। मला दिलेल्या या संधीसाठी मी श्री सारंग सरांची खूप खूप आभारी आहे। त्यांचा कला वर्ग असाच आणखी प्रगती करत राहू, त्यांच्या प्रयत्नांना आणखी यश मिळत राहू हीच माझी अपेक्षा। खूप खूप आभार आणि पुढच्या भविष्यासाठी खूप सारे शुभेच्छा त्यांना, त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी। धन्यवाद सर। सोबतच महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हास्य कलाकार रवी किरण कांडलकर यांनी सुद्धा कला वर्गाला भेट दिली व विद्यार्थ्यांचे पेंटिंग व गणपती पाहून खूप आनंद झाला व कला क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असल्यास त्यांनी कला वर्गात प्रवेश घ्यावा असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती तर्फे रवी किरण यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। आज सरांच्या क्लासला भेट दिली श्री कला आर्ट अकॅडमी आर्ट वर्ग। इथे म्हणजे फक्त कलाकार घडवला जात नाही, तर एक चांगला माणूस घडवला जातो। इथं ऑब्झर्वेशन कशा पद्धतीने करावं, सर्वांगाने एखाद्या कलाकाराचा कसा विकास व्हावा हे इथे तुम्हाला नक्कीच पाहायला भेटेल। म्हणजे पोर्ट्रेट पासून सुंदर कलाकृती मूर्ती तयार करण्यापर्यंत तर ते सजवण्यापर्यंत प्रत्येक म्हणजे कला, प्रत्येक आर्ट पाहावं तसं पाहतच राहील या पद्धतीनं सुंदर काम, अतिशय सुंदर काम सर अमरावतीत करत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे।
कारण या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होणं हे खरोखर कलाकारांचंही भाग्य आहे, म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं खरोखर भाग्य आहे. आणि सर तुम्ही उपलब्ध करून देता त्याबद्दल खरोखर आभार सर्वांच्या वतीनं तुमचेही. आणि तुम्हालाही विनंती आहे की नक्की जर आपल्या पोरांचं कलेमध्ये भविष्य पाहायचं असेल तर त्याच्या हातातला जो ब्रश आहे ना तो एकदा योग्य हातात घ्या, म्हणजे त्याची कलाकुसर जरा आणखी चांगली आहे. थँक्यू. हा माझा मित्र आणि हा खूप चांगलं काम करतोय. आम्ही सोबतच शिकलो, आम्ही एकेडी केलं आणि ज्या 2 वर्षात याची मैत्रीमध्ये ज्या गोष्टी मिळाल्या आणि आज खरंच याला पण खूप मनाचं साथ, म्हणजे मला खूप आनंद होतो की हा पण काहीतरी एक मोठं काहीतरी करतोय आणि कलेशी निगडीत आहे आणि खूप आवड झाली आणि हा माझ्या कलावर्गाला भेट दिली आणि मी खूप आभारी आहे. आणि यांनी पण खूप काम करावं, खूप मोठं व्हावं. आम्ही असे त्याचे व्हिडिओ बघून हसत राहील आणि जीवन जगत राहील. थँक्यू. तुम्हाला सगळ्यांना हसवतो आणि असाच हसत राहा आणि तुम्ही हसत राहा. धन्यवाद. चला बाप्पाला रंगूया या स्पर्धेचे बक्षीस समारंभाला पूर्णा येथील बँकिंग क्षेत्रातील सुविधा देणारे निलेश पत्रे यांच्या हस्ते बक्षीस समारंभ करण्यात आला. यावेळी श्री आर्ट कला वर्गातर्फे निलेश पत्रे यांचे सुद्धा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. बक्षीस समारंभामध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार ऋतुजा बोडखे यांनी पटकाविला व द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार विकल्प गेल्डा यांनी व तृतीय क्रमांकाचा पुरस्कार जय ठाकरे यांनी पटकाविला. सर्व विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रदर्शनाला स्थानिक सर्व पालकांनी व विद्यार्थ्यांनी हजेरी लावली व कला वर्गातील विद्यार्थ्यांनी केलेल्या काही गणेश मूर्त्यांची विक्री सुद्धा झाली. त्यामध्ये पूर्णा येथील रोशन पत्रे यांनी 1500 रोख रुपयामध्ये स्नेहता गौडी यांची तयार केलेली गणेश मंगल मूर्ती घेतली व श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती तर्फे तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मिती हे महाराष्ट्रातील पहिल्या क्रमांकाचे कला वर्ग तयार होत आहे. यावर्षी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीचा देखावा गणेश मंडळात होत आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सर्व कलाकृतींचे प्रदर्शन बजरंग मंडळ अंबागेट अमरावती येथे होणार आहे. या कार्यक्रमाचा व कार्यशाळेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. त्यामध्ये बडनेराचे आमदार रवी राणा, प्राध्यापक डॉक्टर रविकांत कोल्हे, पराग चिमोटे, अमोल इंगळे, सामाजिक कार्यकर्ते समित सिंघई आदींनी श्री आर्ट कला वर्ग व कला निर्मितीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या टीमचे अभिनंदन केले आहे. विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती. प्रत्येक प्रजातीची फुलझाडे व फळझाडे मिळण्याचे विदर्भामधील एकमेव ठिकाण गायत्री नर्सरी, दत्त कॉलनी, बडनेरा रोड, अमरावती. अधिक माहितीकरिता संपर्क साधा 9075575317 9325303223.